सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। माणूस म्हणजे त्याचं माइंड आहे. मॅन इज नथिंग बट हिज माइंड असं म्हणतात. म्हणून मन जेवढा मोठा तेवढा माणूस मोठा. मन लहान असेल तर तो लहान माणूस हा पहिल्यापासूनच आहे. म्हणून मनुष्य म्हणजे हा त्याचं केवळ शरीर नव्हे तर त्याचं माइंड आहे. तर तो जर माइंड आम्ही अपलोड करून त्या कनेक्टोम प्रोजेक्टमुळे तयार झालेल्या ब्रेनमध्ये परत डाउनलोड करून जर ठेवलं तर त्यांचे वडील राहिल्यासारखेच आहेत. आणि त्याच्याबरोबर एआयचं जर जोड टाकला तर त्याचे वडील चिरंतन काल जिवंत राहू शकतात. म्हणून आता चैनामध्ये एक असं धारण आहे, आमचंही धारण आहे, की मनुष्याचं वय हळूहळू वाढत चाललेलं आहे. चैनामध्ये असं म्हणतात की 130 वर्षापर्यंत सहजपणे आम्ही जगू पुढच्या 50 वर्षामध्ये. ते शक्य आहे. आपणही पाहतोय की आपल्या देशामध्ये की हिमालयाच्या काठावर जे हिमालयाच्या तळात किंवा त्याच्या वर जे जगतात ते जास्त आहेत, जास्त काळ राहतात. आणि जपानमध्ये फ्युजियामा जो माउंटेन आहे तिथले ड्वेलर्स जे आहेत तेही अनंत वर्ष जगतात, 100हून. सायबेरियामध्ये राहतात. ह्या सर्व ठिकाणी एक कॉमन गोष्ट आहे की तिथे थंड आहे. म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जर माणूस राहिला तर थंडीमध्ये राहिला तर त्याचं वय वाढतोय, एक अशी कल्पना आहे. त्याशिवाय विटॅमिन ए, गाजर आहे, सगळं विटॅमिन ए सुद्धा वय वाढवण्याचं एक शक्ती आहे त्याच्यामध्ये असं समजलं जातं. ताण कमी करून घेणे, हायड्रोजन लोड कमी करणे शरीरामध्ये आणि दुर्व्यसनापासून दूर राहणे. हा दुर्व्यसन एक आपल्याला फार मोठा घातक आहे. ते आपण बघतो गुटख्या खाल्ल्यामुळे अनेक लोकांना, मोठे मोठे नेत्यांना आम्ही पाहतोय की जीवनभर ते कॅन्सरनी ग्रस्त आहेत. आणि कॅन्सरच्या वाढीमध्ये हा दुर्व्यसनाचा फार मोठा भाग आहे. त्याच्यामध्ये सिरोसिस होतो लिव्हरचा, तुम्ही पिण्यामध्ये वगैरे, आणि अनेक असे जो आपले ड्रग्स घेण्यामुळे आपलं माइंड खराब होऊन जातो. हा सगळ्या गोष्टी एकत्र होऊन त्याचं शरीर, आता दुसरा एक रोग लागलेला आहे की हा मोबाईलचा जो प्रादुर्भाव आहे हाही फार मोठा, हा वय कमी करतोय. कशासाठी की त्याचं माणसाचं मनस्थिती बिघडून अनेक लोकांना सुसायडल टेंडन्सीकडे नेतोय. जीवनामध्ये त्यांचं रस राहत नाही. त्याच्यामुळे ते जीवन आनंद घेण्याऐवजी जीवन एक त्यांना कष्टमय होत जातोय. त्याच्यामुळे आयुष्य कमी होत जात आहे. म्हणून देवाने जरी आम्हाला आयुष्य भरपूर दिलं असलं तरी तो आपलं कर्तृत्वाने आम्ही त्याला कमी करत चाललेलो आहे. देवाने शरीर किंवा हा मन जे दिलेलं आनंद घेण्यासाठी दिलं असलं तरी आपल्या हा सगळं दुर्व्यवहाराने तो मनाला खच्चित करून दुःखाच्या ह्याच्यामध्ये आम्ही बुडत चाललेलो आहोत. याच्यातून आपल्याला बाहेर येणं आवश्यक आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं ठेवणे, आपलं चिंतन विचार चांगलं ठेवणे महत्वाचं, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवून सर्वच आपले आहे म्हणून चांगलं जगत गेलो तर आयुष्यही वाढेल, रोगही कमी राहतील आणि आपलं जीवन सुद्धा सुखमय होईल. खूपच छान सर. सर, आमचं आरोग्य जागृती असोसिएशनचा एक उपक्रम चालू आहे, कॅन्सर मुक्त समाज, कॅन्सर मुक्त महाराष्ट्र हे अभियान आम्ही चालवतो आहे. ह्या अभियानासाठी आपल्याकडनं शुभेच्छा आणि मार्गदर्शन सर. हा, आरोग्य जागृती तर्फे हे जे कार्यक्रम चालवण्यात येत आहे फार अद्भुत आहे. ते जालन्याजवळ त्यांनी केंद्र उघडून त्यातून कॅन्सरच्या लोकांना पॅलेटिव्ह ट्रीटमेंट देऊन त्यांना जे दुःखातून थोडं दूर करण्याचा जो प्रयत्न त्यांचा चालू आहे हे फार स्तुत्य काम आहे. आणि हा लोकांना जे दुःखग्रस्त समाज झालेले आहे त्यांना थोडी तरी दुःखातून त्यांनी मुक्ती देण्याची प्रयत्न करत आहेत. एक मनुष्य म्हणून जे प्रयत्न त्यांचे आहेत ते खरोखरच त्या देवाचे मार्गाचे आणि त्याचे काम आहे. म्हणून हा असे यांच्या कामाला सर्वांनी हातभार लावा आणि शक्य असेल तेवढा आपणही असले काम हाती घेऊन हा समाजातला हा जो दुःखग्रस्त समाज झालेला आहे, विशेष करून हल्लीच्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढत चाललेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखं गोष्ट आहे, काही कॅन्सर आपलं दुर्व्यसनामुळे येत आहेत. काही कॅन्सर ते आपण सहज दूर करू शकतो.
काही कॅन्सरचं लवकर डायग्नोसिस झाला तरी त्याला ट्रीटमेंट आलेली आहे, म्हणून निराश होण्याची काही कारण नाही. जास्त दुर्लक्ष करून तो आम्ही तसंच अंगामध्ये कॅन्सर एकदम वाढून तिकडे गेलो तर मग त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये काही करता येत नाही. अनेक कॅन्सर आता क्युरेबल आहेत. उदाहरणार्थ स्त्रियांचं स्तनाचं कॅन्सर आहे, त्यांचं सर्व्हायकल कॅन्सर आहे. अनेक असे इवन काही लुकिमिया सुद्धा क्युरेबल आहेत काही. त्याच्यामुळे आपण सर्वांनी आपलं असं काही लक्षणं दिसली ताबडतोब असे लोकांना अप्रोच होणे, दाखवून घेणे, इलाज घेणे आणि कॅन्सर झालंय म्हणून हृदय टाकून आता माझं कसं काय हे शॉकमध्ये न जाता आपण त्याच्यातून मार्ग काढून आणि आपलं जीवन जेवढं दिलेलं आहे तेवढं आम्ही जगू शकतो. हल्ली काही वर्षापूर्वी एक एड्स फार मोठा रोग आला होता, HIV एड्स जो म्हणतो. आता त्याला इलाज निघालेली आहे आणि मला खात्री आहे पुढील काही काळामध्ये कॅन्सरच्या अगेन्स्ट मध्ये देखील आपल्याला इलाज प्राप्त होईल. परंतु तोपर्यंत तुम्हाला धरून राहा, दुर्व्यसनापासून दूर राहा आणि चांगला आहार विहार आणि चांगलं सामाजिक जीवन, आपलं घरचं कौटुंबिक जीवन चांगलं जगा, म्हणजे तुम्हाला असे आजार येणारच नाही. खूप खूप धन्यवाद सर. आपण खूप चांगला आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. आम्हाला खूपच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि युवा पिढी डॉक्टर नवीन येणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि वैद्यकीय क्षेत्रात जे आरोग्य प्रत्यारोप होत आहे त्याबद्दल खूपच आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. आम्ही पण अपेक्षा करतो की प्रत्येक तज्ञ डॉक्टरांनी, संचालकांनी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलनी यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कारण वैद्यकीय क्षेत्र बदनाम होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आरोग्य जागृती सातत्य या उपक्रमामध्ये पुढे राहत आहे, परंतु काही गोष्टी अशा अनघडत होत आहे त्यावर तज्ञ डॉक्टर पण पुढे येत नाहीये, समजून सांगत नाहीये, यामुळे वाद वाढत आहे. तर आपल्या शुभेच्छा आमच्या सोबत राहणार आहे सर. आपण आला आमच्या स्टुडिओमध्ये, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आरोग्य जागृती.